आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील गुमशानाबरोबर मी माझे काही ठेवणीतल्या गोष्टी आहेत की तुमच्यासारख्यांच्याकडून ऐकलेल्या आहेत, परंतु आजच्या पिढीला आणि ज्यांना माहीत नाही अशांच्यासाठी ही गोष्ट मी मुद्दाम सांगत आहे. गोष्ट आहे एका मेंढपाळाची. एक मेंढपाळ असतो, तो रोज आपल्या मेंढ्या आपल्या शेताच्या बांधावरून माळावरून तो चरवून आणत असतो आणि बाकीची शेजारची शेती वगैरे बघून त्याच्या मनात येते, शेतीमध्ये भरपूर पैसा आहे, काय ह्या मेंढ्यांच्यामध्ये मिळतं आहे. म्हणून त्यानं पक्का विचार केला आणि त्याच्या मनामध्ये एक ऊस करणे आणि गुराळ करणे हा त्याचा हे मनात विचार आला. आणि त्यानं काय केलं, त्या विचाराबरोबर आपल्या सगळ्या मेंढ्या विकल्या आणि त्यानं ऊस केला. त्याचबरोबर ऊसाचं गाळप करण्यासाठी त्यानं गुराळही सुरू केलं. पण काय झालं, ऊस चांगला आला, गुळ बी चांगला झाला, पण कर्मधर्म संयोगानं त्याला काय दर मिळाला नाही आणि पाऊस पडल्यामुळं त्याच्या गुळाचं झालं पाणी. त्यामुळं तो त्या ऊस शेतीमध्ये आणि गुळाच्या याच्यामध्ये तो तोट्यात आला. पुन्हा त्याला वाटलं की काय ऊसात आणि त्या ह्याच्यात काय एवढं फायदा नाही झाला, मग आता म्हणतो आपण आता दुसरं करूया, कापूस करूया म्हटलं. म्हणून त्यानं कापसाचं पीक केलं. कापूसही चांगला आला. अगदी वेचणीच्या टायमाला पावसानं धुमाकूळ घातला. आसमानी संकटामुळं त्याचं कापूस बी काय झाला, तो खराब झाला आणि त्याच्यामध्येही तो लॉसमध्ये आला. अशा प्रकारे त्यानं मेंढरं विकून याच्यात पैसा मिळेल त्याच्यात पैसा मिळेल म्हणून त्यानं अनेक प्रकारची पिकं घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुठल्याच पिकामध्ये यश आलं नाही, दर मिळाला नाही, उलट तो तोट्यामध्ये आला. त्यानं विचार केला, आजपर्यंत मी मेंढरं सांभाळत होतो, त्या मेंढरांच्या मध्ये मला कधी लॉस आला नाही, उलट मला थोडंफार मिळत गेलं. मग त्यापेक्षा आपण असं करू, आपला पहिलाच धंदा करायला काय हरकत नाही. म्हणून त्यानं हा सगळा शेतीचा नाद सोडला आणि त्यानं मेंढ्या घेऊन पुन्हा तो मेंढपाळ करायला. या गोष्टीवरून थोडक्यात सांगायचं म्हणजे मेंढपाळाच्या गोष्टीवरून सांगायचं म्हणजे आजकाल प्रत्येकाचं जीवन असं झालेलं आहे, याच्यामध्ये मिळेल त्याच्यामध्ये मिळेल, परंतु मिळण्याची शक्यता कमी. उलट चालू केलेला व्यवसाय हा बंद करण्याची पाळी. तर हे आहे सामान्य माणसाचं जीवन. अनेक प्रकारचं उद्योग करण्याचा प्रयत्न करतो, पण थोडेफार दिवस ते चालतो, आजूबाजूला तोच उद्योग निघतो, कारण बाकीच्या नाही वाटतं की त्याच्यात त्याला लई मिळतं आहे म्हणून तो देखील धंदा करायला लागतो. आणि अशा प्रकारे काय होतं माहीत आहे का, की एक धडना भाराभर चिंध्याहून शेवटी कशातच काय नाही म्हणून पुन्हा तो आपलं व्यवसाय करतो. जुन्यातली एक म्हण आहे, मी सोना चांदीच्या भागामध्ये होतो सर्व्हिसला, त्यावेळेला एक जण मला म्हणाला, सर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जातो नशीब आजमावण्यासाठी, परंतु तिथं दिल्लीत काय त्याचं नशीब उघडत नाही, म्हणून तो पुन्हा गल्लीत येतो, पुन्हा तो त्याचा व्यवसाय करतो आणि आपलं उपजीविका करतो. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तर असं माणसाचं जीवन आहे. तेव्हा खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. काय मिळेल ते मिळेल, जाईल ते जाईल, राहील ते राहील, सगळ्याबरोबर काय होईल ते होईल. शेवटी कोण तुम्हाला इथं टाकून जाणार नाही. जरी तुम्ही अडचणीत आला तर भगवंताला काळजी आहे, तो तुम्हाला अडचणीतून सोडवणार आहे. त्यासाठी भगवंताच्या रूपानं तुम्हाला मित्र म्हणा, काही नातेवाईक म्हणा, काही आप्तेष्ट म्हणा, तुम्हाला तो पाठवून देतो आणि तुमच्या अडचणीच्या वेळी तुम्हाला तो काय करतो, सहकार्य करतो. तर अशा या भगवंतावर आपण विश्वास ठेवून अनेक प्रकारचे व्यवसाय मेंढपाळासारखे करायला काही हरकत नाही, अनुभव घ्यायला काही हरकत नाही. पण पहिलाच व्यवसाय हा चांगला आहे, तुम्हाला माहीतच आहे त्याच्यात समाधान माना, तरच आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल. रोजचा दिवस आनंदाने जगा. ओके, खास मी तुमच्यासाठी ही मेंढपाळाची गोष्ट सांगितलेली आहे. मी देखील या 4 वर्षामध्ये अनेक पिकांचा अनुभव घेतलेला आहे आणि आता वाटायला लागलं की 25 वर्षापूर्वी केलेला ऊसच बरा,
म्हणून मी आता पक्का निर्णय घेतलेला आहे, ऊसच करायचा कारखाना. त्याचा तो ऊस घेऊन जातो, सगळं करतो, त्याला काही 56 गिराईक लागत नाहीत. व्यापाऱ्यांच्या नादाला न लागता ऊस आणि शेंगा घरात येऊन लोक घेऊन जातात. जगाच्या दराप्रमाणे ऊस, जगाच्या दराप्रमाणे आपल्याला ऊसाचे पैसे मिळतात. थोडंफार शेतीलाही त्याचा उपयोग होतो आणि हे 2च पिकं इथून पुढं करण्याचं ठरवलं आहे. बेवड या सदराखाली मी केळी केली, गोल्डन आलं पण त्याचं लाख होऊन गेली. असू दे, चला बचेंगे तर और भी लढेंगे. तर अशा प्रकारे मेंढपाळाच्या गोष्टीवरून बोध घ्या. तुम्हाला जुन्या गोष्टीमध्ये जर का गोडी वाटत असेल, रुची वाटत असेल तर आवडी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.